आज मी बनवणार आहे लोखंडी कढईमध्ये भरीत. वांगे असे हिरवे या टाईप रेषेवाले घ्यायचे, म्हणजे त्याचा स्वाद चांगला लागतो. आणि हे मोठे 2 वांगे घेतले आहे. लाल छान टमाटर आहे पिकलेले, आणि हिरवी मिरची, आणि फोडणीसाठी कांदा घेतला आहे. तर आज आपण भरीत शेगडीवर, कोळशाच्या शेगडीवर बनवणार आहे. तर चला, वांग्याला असं छिद्र पाडून घ्यायचं. म्हणजे चला, तर मग आज आपण भरीत करूया लोखंडी कढईमध्ये. इथे 2 चमच तेल टाकून घ्यायचं. तेल छान कढईला पूर्ण लावून घेतलं म्हणजे बुडायला लागत नाही. आणि तेलाचा हात घेऊन हे वांग्याला पूर्ण असं तेल लावून घ्यायचं, म्हणजे अलगद वरची चमडी निघून जातात. असं तेल सर्व बाजूनी लावून घ्यायचे. टमाटरला पण आणि ते असे ठेवा. आणि मिरच्यालाही असं तेलाचा हात थोडासा चोळून घ्यायचा. अशा प्रकारे आमची शेगडी पेटलेली आहे. त्यामध्ये ठेवूया ही कढई. आणि असे झाकून शिजू द्यायचं. आपली मिरची झाली आहे का पाहूया. मिरचीला असे पांढरे डाग आले म्हणजे मिरची झाली आहे समजायचं. आणि मिरची काढून घेतलेली आहे. सर्व मिरच्या काढून घेऊ. टमाटरला असं फिरवून देऊ. वांगे पुन्हा पलटून द्यायचे. आता टमाटर आणि वांगे छान शिजू दे. हे झाले आहे का तर पाहूया. ते सहज असे दबतात म्हणजे आपलं वांग झालं आहे. टमाटर पण झालं आहे. काही टमाटर काढून घेऊया. आपले हे वांगे अशी भाजून झालेले आहे. वांगे, मिरची, टमाटर छान भाजून झाले. आता त्याचे साल काढूया. साल
तेल लावल्यामुळे हे साल असं अलगद निघते. पूर्णपणे निघून जाते. किती अलगद साल निघत आहे. मस्त. आणि हे टमाटरचं पण साल काढून घेऊ आपण. टमाटरचे साल पा किती अलगद निघते. अशी बारीक बारीक काप करून घ्यायचे. पकडता यासाठी हे दांडी ठेवली. आता ह्या एका भांड्यामध्ये हे साल काढलेलं वांगे, टमाटर आणि मिरची पूर्णपणे प्लेन होते. असं छान प्लेन करून घ्यायचं. लोखंडी कढई तापली आहे, त्यामध्ये टाकूया तेल. गरम झालेला आहे, त्यामध्ये टाकूया मोहरी. मोहरी छान तडतडू द्यायची. जिरं थोडंसं लालसर झालं, टाकूया कांदा छान परतून घ्यायचा. त्यामध्ये टाकूया हळद. कांदा नरम होईपर्यंत छान परतून घेऊ. आता हे कच्चं भरीत लोखंडी कढईमध्ये शिजवून घेऊ. चवीनुसार आता मीठ टाकूया मग. आणि छान फिरवून घ्यायचं. आपल्या भरताचा कलर पहा किती सुंदर झाला आहे. मस्त दिसत आहे कलर. असं शिजू नाही द्यायचं, फक्त गरम झालं. आता उतरवून घ्यायचं. त्यामध्ये टाकूया 1 वाटी कोथिंबीर आणि छान मिक्स करून घ्यायचं. तयार आहे मग आपल्या कोळशाच्या शेगडीवरचं वांग्याचं भरीत. त्याच्या भाकरीसोबत, चपातीसोबत खूप छान लागतात. चला तर मग या जेवण करायला. भाकरीसोबत भरीत मस्त आणि सोबत कांदा लोणचं. तयार आहे मग आपलं वांग्याचं भरीत. मस्त खा, स्वस्त राहा, मुलांची काळजी घ्या, आई वडिलांची पण. आणि हा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.